जेव्हा शिप येते तेव्हा ऑटोमॅटिक वर जातो ट्रेन मध्ये। मरीना म्हणजे तुम्हाला थोडक्यात सांगते, हे इंजिन्स आहेत आणि असे हिंदी गाणे जेव्हा कानावर पडतात, हे लाईट हाऊस, ही आमची बच्चे कंपनी। अमेरिकेत सुद्धा इंडियन रेस्टॉरंट किती छान आहे। $75,000 लागलेले। सो हे प्रोपेन टँक आहे। हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेतच असाल। फायनली अमेरिकेत आल्यापासूनची पहिली ट्रिप असणार आहे ही। हो, आज सॅटरडे आहे, लॉंग वीकेंड आला आहे, त्यामुळे आम्ही ट्रिपसाठी निघालो आहोत। तर आज आम्ही जिथे निघालो आहोत ते आहे ड्यूलूथ आणि ग्रँड मरायस। सो मिनीसोटामधल्याच ह्या दोन सिटीज आहेत। तर आपली रोड ट्रिप पण असणार आहे आणि केबिन ट्रिप पण असणार आहे। ड्यूलूथमध्ये आपण 2 दिवस असणार आहोत साईट सीइंगसाठी, 2 दिवस आपण ग्रँड मरायसमध्ये असणार आहोत। तर ग्रँड मरायसमध्ये आपली केबिन ट्रिप असणार आहे। बरीचशी तयारी केली आहे। इकडे कसं आहे की आपलं इंडियन फूड फार कमी ठिकाणी मिळतं आणि मिनीसोटामध्ये तर फार कमी तुम्हाला इंडियन रेस्टॉरंट्स दिसतील, त्यामुळे आम्ही करण्याचं सुद्धा सामान घेऊन निघालो आहोत। आम्ही तुम्हाला दाखवते आपण काय काय घेतलं आहे। इकडे तुम्ही बघू शकाल, रुशालची लॅपटॉपची बॅग आहे, त्याच्यात रुशालचा पण लॅपटॉप आहे, माझा पण लॅपटॉप आहे। सो ऑफिशियल वर्क सुद्धा अचानक येऊ शकतं, त्यामुळे इमर्जन्सी ठेवलेलं बरं। त्यानंतर विधानचं स्ट्रोलर आहे। मग इकडे तुम्ही बघू शकाल फ्रुट्स आहेत बरेच आणि खाण्याचं सामान आहे, स्नॅक्स वगैरे सगळंच घेतलं आहे इमर्जन्सी, कारण इकडे आपलं फूड मिळतंच असं नाही। इंडियन मार्केटमधून स्नॅक्स सुद्धा घेतलेले आहेत आणि इंडियन मार्केटमधून बरंचसं सामान सुद्धा घेतलं आहे जे बाहेर अमेरिकन मार्केटमध्ये मिळत नाही, तर ते आहे। आणि डाळ तांदूळ वगैरे असं सगळे ग्रोसरी सुद्धा घेतली आहे, कारण त्याची गरज पडणार आहे आपल्याला। आपण 2 दिवस जेव्हा ड्यूलूथमध्ये थांबणार तेव्हा आपलं रेस्टॉरंटचं होऊ शकतं मॅनेज, पण ग्रँड मरायसमध्ये आपण केबिन ट्रिपमध्ये जात आहोत, तर तिथे आपल्याला स्वतःला बनवून खावं लागतं। त्यामुळे इथे तशी पद्धतच आहे की केबिन ट्रिपमध्ये गेल्यानंतर आपल्याला हे सगळं प्रिपरेशनसाठी सुद्धा घ्यावं लागतं। ॲक्च्युली आमच्यासोबत अजून एक फॅमिली आहे, तर त्यांनी अर्ध सामान घेतलं आहे आणि अर्ध सामान आम्ही घेतलं आहे, त्यामुळे असं छान बॅलन्स होऊन मॅनेज होऊन जातं। त्यानंतर इकडे विधानचे टॉयज आहेत, आमचे सगळे गरम कपडे आहेत, जॅकेट्स वगैरे, स्वेटर्स, कॅप्स असं सगळं घेतलंय। त्यानंतर समरसाठी सुद्धा घेतलेले आहेत कॅप्स वगैरे। मग विधानचे बरेचसे टॉयज आहेत। त्यानंतर फुटवेअर्स आहेत एक्स्ट्राचे। त्यानंतर इकडे एक एक्स्ट्राची बॅग आहे ज्याच्यामध्ये फर्स्ट एड वगैरे असं सगळं इमर्जन्सी सामान ठेवलं आहे, ती लागली तर आपण काढणार आहोत। त्यानंतर इथे मोठी ट्रॉली बॅग दिसेल तुम्हाला, त्यामध्ये आमच्या तिघांचं सामान आहे, तिघांचे कपडे आहेत 4 दिवसांचे, सगळ्याच टाईपचे कपडे ठेवले आहेत, गरम पण ठेवले आहेत आणि मोकळे कपडे पण ठेवले आहेत। ते आता वातावरण बघून आपण ठरवणार काय घालायचं, त्यामुळे इमर्जन्सी बरेचसे कपडे घेऊन ठेवले। त्यानंतर इकडे दूध वगैरे आहे, तुम्ही इथे बघू शकाल, दूध वगैरे सुद्धा घेतलं आहे, कारण मी तुम्हाला जसं सांगितलं की इकडे आपल्याला करावं लागतं मोस्ट ऑफ दी गोष्टी, त्यामुळे अशी एवढी सगळी तयारी करून निघालो आहोत। आणि आजसाठी मी विधानसाठी लंच आणि डिनर घरूनच प्रिपेअर करून घेतला आहे। तर विधानचा आजचा दिवस तर सॉर्टेड आहे, त्याचं फक्त पुढच्या 2-3 दिवसांचं बघावं लागेल, तर तेवढं ॲडजस्ट होऊन जाणार। बघूया आता अमेरिकेतील पहिली ट्रिप कशी असणार आहे। हाय विधान, सगळ्यांना हॅलो करा। हॅलो हॅलो। ओ विधान, तू तर ब्लँकेट वगैरे घेऊन बसलास, थंडी वाजते का? तर इकडे थंडीचं हे असंच असतं। आणि ही विधानची बॅग आहे इकडे। सो आता निघायचं विधान आपण? येस। आपण कुठे चाललो? आपण ट्रिपला चाललो। सो निघूयात का? ते काका काकू येतात ना, मग निघूयात, ठीक आहे? विहानासोबत जायचं तुला ट्रिपला? येस। सो आर यू एक्साइटेड? येस। आणि मी तुम्हाला दाखवते बाहेर वातावरण कसं आहे। तर आज असं आहे वातावरण। आपली ट्रिपची सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही इकडे बघू शकतात विधान छान झोपून गेलेला आहे। मी उठले की तो उठूनच जातो आणि तो पहाटे लवकर उठल्यामुळे तो आता झोपून गेला आहे। सो पुढे तो छान खेळू शकेल। विधान झोपेतून उठलेला आहे। विधान झोप झाली, आता कसं वाटतंय? छान वाटतंय। कुठे चाललो आपण? ट्रिपला।
12 वाजले आहेत. आपण ड्युलूथला पोहोचून गेलो आहोत आणि आपण लंच ब्रेक घेतलेला आहे. लंचसाठी आपण चिपोटले मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत. तर सगळे लंच करणार आहोत आणि मग तिथून पुढचे प्लॅन्स ठरतील. सो हे आहे चिपोटले मेक्सिकन ग्रिल आणि आपण इकडे लंच करून मग पुढच्या प्रवासासाठी निघणार आहोत. सो आमचं सुद्धा ऑर्डर केलेलं येऊन गेलेलं आहे. भाजीपोळी कशी झाली? छान झाली. चिपोटलेमध्ये लंच करून आपण निघालेलो आहोत. दोन्ही फॅमिलीज आहोत आपण. आता आपण ट्रेनसाठी चाललो आहोत. ट्रेनचं बुकिंग केलेलं आहे. सिनिक ड्राईव्ह आहे. संपूर्णपणे 3 तासांची जर्नी आहे. ट्रेनमधून आपण पूर्ण ड्युलूथ बघणार आहोत. तर चला जाऊया ट्रेनमध्ये. तर हे अशा प्रकारे आहे ड्युलूथ. आपण येऊन गेलेलो आहोत. आपण ना पार्किंग मध्ये पार्क केले ना गाडी, मग मी सीट बेल्ट करेल. करेक्ट. मग ट्रेन मध्ये बसणार तू? आणि आता आपण ट्रेन साठी निघालो आहोत. आपल्या भारतात जसं आपल्याला ट्रेन बघायची सवय असतात तशा ट्रेन्स नाहीयेत. ह्या टुरिस्ट ट्रेन आहेत. ज्या टुरिस्ट लोक आले आहेत त्यांना फिरवणार, त्यांना सगळं दाखवणार. तर ते बघूया आता हा एक्सपिरियन्स कसा असेल. तर आपण ड्युलूथ बघणार आहोत ट्रेन मधून. तर चला सोबतच बघूयात. आणि इथे बरीच थंडी आहे. तर ही आहे ट्रेन जिच्यात बसून आपण ड्युलूथ बघणार आहोत. ड्युलूथचे सिनरी बघणार आहोत. लोक इथे कॅफेमध्ये बसले आहेत. आता वृषाल तिकीट घेण्यासाठी गेले आहेत आपले ट्रेनचे. आपण ऑनलाईन बुकिंग केलं आहे आणि आता त्यांनी अनाऊन्स केलंय की आपली ट्रेन निघणार आहे. आता 1:30ची ट्रेन आहे आपली. नॉर्थ शोर सिनिक रेलरोड. सिनिक व्ह्यूज बघण्यासाठी ही ट्रेन आहे. याला तर ट्रेनचं नाव घेतल्याबरोबर एक्साइट होऊन गेली. विधू कुठे आलो आपण? ट्रेन मध्ये. There was 25 to 55,000 of us that worked alone. So we thank you very much. आणि आम्ही ट्रेन मध्ये येऊन गेलेलो आहोत. आम्ही 2 फॅमिलीज आहोत. सो आता आम्ही सिनिक ड्राईव्ह संपूर्ण एन्जॉय करणार आहोत ट्रेन मध्ये. तर चला बघूया ड्युलूथ कसं आहे. विधू से हाय. विहान से हाय. You ready for a fun train ride? Yeah. सियाना हाय हाय. आणि अशा प्रकारे आपण ट्रेनची जर्नी कंप्लीट केलेली आहे. आणि आपण थँक्यू. ट्रेनची जर्नी कंप्लीट करून आपण सिनिक व्ह्यू सगळे कंप्लीट करून आपण येऊन गेलेलो आहोत. आता आपण हॉटेलवर जाणार. आपण बार्कर्स आयलंडवर येऊन गेलेलो आहोत आणि ड्युलूथमध्ये आपलं हॉटेल ह्या आयलंडवर आहे. तर आपण आपल्या हॉटेलवर पोहोचून गेलो आहोत ड्युलूथला.
सो लेक साइड हॉटेल आहे आपलं आणि हा लेक आहे, अगदी मोठा आहे, असं वाटतंय की मोठा एखादा बीच आहे पण हा लेक आहे. हाय विहाना, विधान, हाय. तर हे असं इतकं छान व्ह्यू आहे. तर आपण इंडिया पॅलेस अशा रेस्टॉरंटमध्ये आलो आहोत आणि तुम्ही बघू शकतात अमेरिकेत सुद्धा इंडियन रेस्टॉरंट किती छान आहेत. इंडिया पॅलेस हे इतकं छान रेस्टॉरंट आहे आणि अमेरिकेत आहोत आपण असं वाटत नाही, असं वाटतंय आपण भारतात आलो. आणि असे हिंदी गाणे जेव्हा कानावर पडतात तेव्हा असं वाटतं की आपण भारतातच आलो आहोत, अमेरिकेत असल्याचं फील नाहीये. रेस्टॉरंटमध्ये इतके छान छान फ्रेम्स लावलेले आहेत. रेस्टॉरंटचं संपूर्ण ॲम्बियन्स आपल्या भारतासारखं आहे. विधानला इथे स्लाइड असं सगळं दिसलं त्यामुळे आम्हाला इथे एक स्टॉप लागला आहे. तर आता विधान इथे खेळणार आहे. आज डिलूथ मधला आपला सेकंड डे आहे आणि इकडे तुम्ही बघू शकतात हा आहे एरियल लिफ्ट ब्रिज आणि ह्या साईडला आहे लाईट हाऊस. इतकं सुंदर दृश्य तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. तू म्हणा आता 1 2 3. हा आहे एरियल लिफ्ट ब्रिज. एरियल लिफ्ट ब्रिज जेव्हा शिप येते तेव्हा ऑटोमॅटिक वर जातो. तो टायमिंग आजचा आहे 6:45 वाजता संध्याकाळी. इकडून शिप आलेली आहे आणि आता तुम्ही बघू शकाल त्या एरियल लिफ्ट ब्रिज कडे बघा. सेंटरला तिथे तुम्हाला एक कंट्रोल रूम दिसेल, तर त्यातून ते लोक हा ब्रिज कंट्रोल करतात आणि हे तुम्ही बघू शकतात कसं ऑटोमॅटिक वर जात तो ब्रिज आणि शिपला जाण्यासाठी जागा करून दिली आहे त्यांनी. तर किती छान दृश्य आहे आणि कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. हे आपण म्युझियम मध्ये आलो आहोत. लेक सुपेरियर. There's a coins, auntie. Yeah, those are coins. हे इंजिन्स आहेत. आधीच्या वेळी जेव्हा गुगल मॅप्स नव्हता ना, आणि जेव्हा ते मॅप चार्टिंग करायचे तेव्हाचं त्यांचं ते ज्योमेट्री केस आणि मॅप चार्टिंग टूल्स आहे ते सगळे. आपल्या इथे जसं तो आपल्या इथे जसं कॅम्लिनचा जो कंपास बॉक्स मिळतो ना, तसा त्यावेळेचा बघतो इथे कंपास बॉक्स. येस, करेक्ट. इथे छोटेसे टूल्स पण ठेवलेत बारीक बारीक. कॅमलचं कंपास बॉक्स. येस, तसं सगळं किती छान वाटतं ना हे जेव्हा आपण असं जुनं बघतो सगळं. मेजर टेप. करेक्ट. आणि हे सगळे टूल्स आहेत. लेवलिंग बघतोय ना, ट्रायपॉड बघ ना किती छान आहे. तर मंडळी
एरियल लिफ्ट ब्रिज तुम्हाला कसा वाटला ड्युलिथ मधला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ती शिप जेव्हा पास झाली तेव्हा तो ऑटोमॅटिक वर कसा जातो, तो कंट्रोल रूम मधून त्याला किती छान प्रकारे ऑटोमॅटिक कंट्रोल करतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलं. तर तुम्हाला हा ड्युलिथ मधला एरियल लिफ्ट ब्रिज कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. हे तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल हे काय आहे, तर हे बार्कर्स आयलंड मरीना. मरीना म्हणजे तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते की बोटची पार्किंग, जशी आपली कारची पार्किंग असते तसं मरीना म्हणजे बोटची पार्किंग. तुम्ही इथे बघत असाल किती सगळ्या बोट पार्क केलेल्या आहेत सगळ्या लोकांनी. इथे लोक खूप शौकीन आहेत. हे सगळे फार शौक आहेत लोकांना की अशा बोट स्वतःच्या आणायच्या आणि बोटिंग करायचं. तर ह्या सगळ्या लोकांनी आपापल्या बोट इथे पार्क केलेल्या आहेत. जाणार आहोत गुजबेरी फॉल्स मधल्या स्टेट पार्क्स मध्ये. तर त्या स्टेट पार्क साठी आपण स्पेशली गॅस सोबत घेतला आहे. तर तिथे आपण मस्त गरम गरम मॅगी बनवणार आहोत, चहा बनवूया, त्यानंतर सूप्स बनवूया, गरम गरम निसर्गाची मजा घेऊया. खाली उतरा. आणि आता आम्ही कुकिंग साठी बरंच सामान काढलेलं आहे. तर स्टेट पार्कला आपण पोहोचून गेलेलो आहोत आणि आता आपण इथे कुकिंग करणार आहोत. 7 वर्षांचा अनुभव असणारे लोक आपल्या सोबत आहेत आणि ते आतापर्यंत कसं करत होते इथे पार्क मध्ये आल्यानंतर, कुकिंग वगैरे कसं होतं ते त्या आपल्याला एक्सपिरियन्स सांगतील की काय काय करतात ते. हो, इथं पार्क मध्ये येण्यासाठी पहिले आपल्याला गॅस आणि ते लागतं. करेक्ट. तर ही पोर्टेबल गॅस भेटतो इथं. करेक्ट. सो व्हेनेवर यू वॉन्ट टू कम हिअर अँड डू कॅम्पिंग आणि त्या गोष्टी करण्यासाठी, कुकिंग वगैरे बनवण्यासाठी तुम्हाला हा गॅसची गरज असते. बाकी सगळे भांडे आपल्या घरून आणावे लागतात. आणि आपलं ग्रॉसरी असतं, भाज्या वगैरे त्याही घरून आणू शकता. मग हे प्रत्येक वेळी आपल्याला कॅरी करावंच लागतं का? हो, जेव्हा तुम्हाला गरज असेल बनवायची बाहेर तर तुम्ही हे कॅरी करू शकता. ओके. आणि इज इट सेफ? हो, सेफ. तुम्ही आउटडोर करू शकतात हे. आणि याच्यासाठी प्रोपेन टँक लागतो. हे प्रोपेन टँक वर चालतं. सो हे प्रोपेन टँक आहे, हो, ते अटॅच करतात. करेक्ट. थँक्यू. विधान, से हाय. कुकिंगची तयारी सुरू आहे. बरंच काही बनवण्याचं प्लॅनिंग आहे. आता बघूया कसं होतंय. चला मॅगी आणि ब्रेड ऑमलेट खायला. What do you want? चला, आणि सगळे आता वनभोजनाचा उपभोग घेत आहेत. कसं झालंय सगळं? विहाना, हाऊज द फूड? यम्मी. विधान, तुला काय आवडलं? विधान, मॅगी आवडली. हा आहे स्प्लिट रॉक स्टेट पार्क. तर पुढे बघूया आपण कसं आहे सगळं. जेवण झालेलं आहे, सगळ्यांचं लंच झालेलं आहे, छान वाटतंय. आता आपण स्प्लिट रॉक स्टेट पार्क मध्ये आहोत. सो पुढे काय काय आहे ते बघूया, व्ह्यूज कसे आहेत.
आणि आता आपण आलो आहोत स्प्लिट रॉक लाईट हाऊस मध्ये. तर बघूया कसं आहे. काय तुझ्या हातात? बायनॉक्युलर. मोठे शिप्स असतात ना त्यांचा अँकर. हे स्प्लिट रॉक लाईट हाऊस विजिटर सेंटर आहे. आता आपण तिकीट्स कलेक्ट करूया सगळ्यांचे आणि बघूया लाईट हाऊस कसं आहे. त्यावेळी काय झालेलं की जी शिप प्रयत्न करत होती किनाऱ्यापर्यंत पोहोचण्याचा, ती शिप लाईट हाऊस नसल्या कारणानं किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकली नाही. आणि त्यावेळी त्यांनी हे बुडालेल्या शिपचे सगळे पार्ट्स संग्रहासाठी ठेवलेले आहेत, जे तुम्ही आत्ता बघू शकतात. आणि त्यानंतर लाईट हाऊस बनवण्याचा त्यांनी निर्णय घेतला. लाईट हाऊस जेव्हा बनवण्यात आलं होतं हे त्यावेळेचे एस्टिमेट्स आहेत आणि तेव्हा $75,000 लागलेले हे लाईट हाऊस बनवण्यासाठी. 1907 ते 8 मध्ये हे लाईट हाऊस बनवलेलं आणि हे तेव्हाचे एस्टिमेट्स आहेत. स्प्लिट रॉक लाईट हाऊस. आता तुम्ही बघू शकाल आपण लाईट हाऊसमध्ये एंटर केलेलं आहे. कसं असायचं की पूर्वीच्या काळी तुमच्या शिप्सला किनाऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लाईट हाऊसचं खूप जास्त महत्त्व असायचं. तो एकच ऑप्शन होता जेव्हा लाईट हाऊस होते पण GPS नव्हते. आणि आता GPS आल्यामुळे ते अतिशय इझी होऊन गेलं आहे. पण हे किती छान आहे लाईट हाऊस, तुम्ही बघू शकतात. त्यावेळी जसे लाईट हाऊस होते ते तसेच त्यांनी आजही मेंटेन केलेले आहे. सो त्यावेळचे लाईट हाऊस आपण आजही बघू शकतो. त्यांनी त्याचा छान संग्रह करून ठेवला आहे. तर तुम्हाला हे लाईट हाऊस कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आता आम्ही हॉटेलवर जाण्यासाठी निघणार आहोत. रात्रीचे 11 वाजले आहेत पण यांची झोपण्याची काही इच्छा नाही. ही आमची बच्ची कंपनी. हाय. डिवलूत खूप छान आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. तुम्हाला डिवलूत कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज. थँक्यू.